शॉर्ट पिच होता, मी यापूर्वीच सांगितलं आणि तेच घडलं. कारण समर्थचं ओव्हर संपल्यानंतर एवढा बॉलिंग युनिट स्ट्रॉंग नाहीये मैरावणी संघाचा. अगदी अजयनं त्या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रात क्लिअर केलं चेंडूला 6 धाब्यांसाठी. सिक्सर. यावेळेस फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली. अंदाज अनुमान जजमेंट थोडंसं चुकीचं त्या ठिकाणी झालं. एका टप्प्यानंतर चेंडूला थांबवलं गेले, मात्र त्या दरम्यान बराचसा वेळ होता अजय आणि कृष्णाकडे 2 धावा परिपूर्ण करण्याचा आणि तेच चित्र त्या ठिकाणी बघायला मिळालं. 22 आकड्यावरती धावफलक अलगद त्या ठिकाणी पुढे सरकतोय. अगदी मिस टाइम स्ट्रोक होता बॅटर अजयचा. यावेळेस क्लीन हिट, नो चान्स. चेंडू सीमा पार, रन्स मिळतील 6, कारण यावेळेस आलाय षटकार. जेवढे त्या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये मध्यम गतीनं ठेवले जातील तेवढे चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर येतील हे मात्र नक्की. कारण पाटा पिच आहे त्या ठिकाणी, एवढी मदत नाहीये या पिच वरती गोलंदाजासाठी. एकदा पॅट वरती चेंडू मिडल झाला का बाहेरच निघून जातो. लगा तो सिक्सर. असंच आहे यावेळेस फलंदाजासाठी हे विकेट. अठ्ठावीस लागल्यात. 1 ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ झालाय, कारण इथे स्विंग नाहीये. अगदी जसा टाकला चेंडू तसाच त्या ठिकाणी पडतोय रोशनचा. त्यानं अगदीच त्या ठिकाणी संधी मिळते त्या ठिकाणी बॅटर अजयला, आणि अजय अगदीच त्याचं उत्तर चोख देतो त्या ठिकाणी आपल्या बॅटमधनं. हेलिकॉप्टर उडालंय यावेळेस. लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा. याही वेळेस अगदी लॉंगॉन क्लिअर केलंय चेंडूनं 6 धाब्यांसाठी. सातत्यानं बिगचे फटके त्या ठिकाणी येत आहेत. अगदी वॉर्मअपला आल्यासारखं त्या ठिकाणी खेळतोय यावेळेस अजय. कुठली जोर जबरदस्ती नाहीये. चेंडूच्या लाईन वरती येतोय, अगदी त्या ठिकाणी चेंडूला सहजरित्या बॅट वरती मिडल करतोय आणि मैदानाच्या बाहेर पाठवतोय. केवळ या ओव्हरमध्ये एकदाच मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी आला आणि ती संधी मिळाल्यानंतर अगदीच त्या ठिकाणी सर्रासपणे त्या ठिकाणी फलंदाजी करण्याचे काम इथे चालू केलं.